मी गेलो तसं काय बरं ब्लॉकला जीव घाला जेवायला कोणाला गरज आहे हो लग्नात गेलं तर मी म्हणतो त्याला हाव 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 असणारी आहे आणि त्याला किती मिळालं तैशी तृष्णा वाढणलिया आणि मेरू ही हातालिया म्हणे एखादी या दारुणा ओळखू मेरू पर्वता इतकं धन दिलं तरी तो म्हणतो एवढंच विढाला विढाला मला सांगताना सरांनी आजकाल मला दिली की आम्ही ज्ञान ऐकलंय वैराग्य ऐकलंय भक्ती ऐकली कर्म ऐकलंय चरित्र ऐकलंय अध्यात्म ऐकलंय आधी सगळं ऐकलंय फक्त आम्हाला महाराजांचं चरित्र ऐकायचंय विढाला विढाला आमच्या महाराजांचा जन्म आता ज्याला आपण धाराशिव म्हणतो त्या धाराशिव मध्ये पळसप नावाचं गाव आहे मी तिथं गेलो पण महाराजांविषयी काहीच सांगता येणार नाही पळसप नावाचं गाव आहे तिथं महाराजांचा जन्म झाला आणि जन्म झाला महिना 2 महिन्यात आई वडील वारले स्वर्गवासी झाले आणि मग महाराजांच्या बहीण होत्या बार्शीला त्या बहीण त्यांना बार्शीला घेऊन आल्या बार्शीत थोडं कळवेपर्यंत तिथं राहिले पण त्यांनी सांगितलं क्षमा करा मला मी त्यांच्या फार जवळचं होतो मी त्यांना विचारून त्यांचं चरित्र लिहिलं होतं पण दुर्दैवाने ते राहिलं नाही कुठं गायब झालं त्याचं प्रकाशनही चाकरवाडीची माऊली त्यांना आणून केलेलं होतं या दोन्ही महात्म्याची भेट घातलेली होती त्यांच्या भेटीतला आनंद मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे आमच्याकडे एक महाराज होते ते आमच्या गावाला आले म्हणून सांगतो साहेबराव महाराज ढेकळे म्हणून एक चांगली व्यक्तिमत्व त्यागी व्यक्तिमत्व पैसा तर नाहीच नाही पण ते कोणाचं जेवण सुद्धा नव्हतं साप्त्याला यायचे त्यांचा डबा घेऊन यायचे आणि वेळ झाली त्यांचं तांडे झोपायचे जेवायला त्यांच्या तिकडे जायचे जेवत नव्हतं ज्यावेळेस या महाराजांना तिथे घेऊन गेलो तर गावाच्या बाहेर टाळ पाकवाज घेऊन आणि ते महाराज स्वतः त्यांचंही वय बरंच झालेले होते महाराज इतक्या वयाचे असणारे ते असतील किंवा अशा असतील तर तिथे घेऊन गेलो आणि महाराजाला बघितल्यावर त्यांनी कडकडून मिठी मारली महाराजाला मिठी मारली तो कडकडून भेटले ते महाराज मला म्हणले अरे तुझ्यामुळे या महात्म्याची पाया भूमीला लागले अरे तुला त्याचं असणारं महात्म्य कळायचं नाही मी विद्यार्थीच होतो अरे यांना जो कल पडलाय ना अरे आपल्या श्री गुरुची सेवा करून करून विद्यार्थ्याची सेवा करून वजन वाहून त्यांच्या शरीराला कल पडलेला आहे इतकी महात्म्याने सेवा केली अरे असला महात्मा पुन्हा तुलाही भेटायचं नाही मलाही भेटायचं नाही महाराज काही दिवस तिथे राहिले आणि राहिल्यानंतर महाराज म्हणले मला तिथं जी काही नाट्यगोष्टी आहे त्यांच्याकडून जो वागणूक मिळायची ती निरुपयोगी मिळाली नाही कदाचित हा ईश्वरी संकेत असेल आणि महाराज म्हणले मग मी त्यांचा कोणाचाच विचार न करता निघून पंढरपूरला गेलो पंढरपूरला महाराज राहिले त्यांनी सांगितलेले त्यांच्या तोंडातले शब्द सांगले आधी एकही शब्द मी कुठं नाही सांगणार आणि मला काही सांगून काही मिळवायचे नाही तुमच्याकडून मी एक कशी त्यांना एक शंका विचारली नवीन नवीन युग असतो मी वृत्ती प्रभाकर विचारसागर पंचदशी काही ग्रंथ शिकलो म्हणजे मी चांगल्याकडे शिकलो पण महाराजांच्या संगतीत आल्यामुळे मला ते वेदांताकडे पाठवली लागले मला महाराज म्हणायचे आहे वेदांत हा सार्थ आहे वेदांत हा निरर्थक आहे वेदांत हा अनर्थक आहे अनर्थक का म्हणायचे एखादा नवीन भक्तीला लागलाय आणि त्याला जर वेदांत सांगितला तो अहम ब्रह्मास्मी तोम ब्रह्मास्मी को विधी को निषेध हा तो असणारे त्याचं आचरण बदलून जातं म्हणून अनादि कार्यासाठी हा वेदांत अनर्थक आहे अधिकार नसेल आणि वेदांत सांगितलं तर व्यर्थ होत काय त्याचा उपयोग होत वेदांत कोणाला आहे अधिकाऱ्याला अधिकार कोणाचा असतो वेदांताचा अधिकारी कोण अथा तो ब्रह्म जिज्ञासा त्याने ब्रह्म जिज्ञासा करावी कोणी
ज्याचं या जन्मात किंवा पूर्वजन्मात ज्यानं वेद कर्म करून आणि उपासना करून मल विक्षेप नावाचे दोष घालवलेले आहेत आणि फक्त आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे आणि त्या आवरण निवृत्त्यर्थ जो साधन चतुष्टय संपत्तीवान आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. साधन चतुष्टय संपत्ती म्हणजे काय? विवेक, वैराग्य, कशाला म्हणतात? शम, दम, श्रद्धा, उपक्रम, समाधान, प्रतीक्षा, त्याला काय म्हणतात? समाधी शतक म्हणतात. आहे का? शम म्हणजे परमार्थास प्रतिबंधक अशा विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे, याला शम म्हणतात. दम म्हणजे परमार्थास प्रतिबंधक अशा बाह्य इंद्रियाधिकाचा निग्रह करणे, याला दम म्हणतात. श्रद्धा म्हणजे वेदांत वाक्य गुरु यांच्या ठिकाणी असलेले अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात. उपक्रम म्हणजे विविध कर्माची साधने, श्रीधन, पुत्रादी यांचा विधीपूर्वक त्याग करून संन्यासादी ग्रहण करणे, याला उपक्रम म्हणतात. समाधान म्हणजे मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्याला समाधान म्हणतात. तितिक्षा म्हणजे शीत उष्ण सुख दुःख हे कष्टावाचून सहन करणे, याला तितिक्षा म्हणतात. आणि मोक्षाच्या इच्छेला मोक्षता म्हणतात. विठाला विठा या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत ना तो ज्ञानाचा अधिकारी. मला विचारलं तू आपण किती वेळेला तत्वमसी महावाक्य ऐकलं? तत् म्हणजे तू, तो म्हणजे तत् म्हणजे ते, तो म्हणजे तू आणि अशी म्हणजे आहेस, ते ब्रह्मचैतन्य तू आहेस. असं किती वेळा महावाक्य ऐकलं? हजारो वेळा ऐकले. पण आपल्या वृत्तीत काही बदल आहे का? नाही. का बदल नाही? तर त्याचं कारण आपण त्याचे अधिकारी नाव विडाला महाराज म्हणायचे, महाराजांच्या संगतीत आल्यावर महाराज म्हणायचे भगवंताची भक्ती करणं, भगवंताच्या चिंतन नामस्मरण करणं याच्या जीवाचं कल्याण. ज्ञान मिळायला फार वेळ लागेल. आणि कितीही ग्रंथ तुम्ही आपणारे पाहिले, महाराज म्हणतात तरीच हे ज्ञान ब्रह्म हो. तर ज्ञान ज्ञानच राहत. ज्ञान ब्रह्मस्वरूप कधीच होत नाही. महाराज म्हणतात जरी भगवंताची कृपा झाली, संतांची कृपा झाली तरी ती ब्रह्मस्थितीला प्राप्त होते. म्हणून महाराज भक्तीवर त्यांचा जास्त भर असायचा. महाराजांचं श्रीमद भागवत खूप तयार होतं. महाराज भक्ती करीत होते म्हणजे सगळ्या शास्त्राचा धांडोळा घेतला होता. महाराज प्राण पंडित प्राण भगवान शास्त्री धारूरकर, त्यांना ते विचारताना मी त्याच्यासाठी तिथून माझी पाठा फुटला. त्यांना एक प्रश्न विचारला, मला नाही आठवत काय विचारलं. मला म्हणले अरे खरं समजा म्हणजे माझ्या हातून ग्रंथ दिवस झाले सुटते. तर आता मला इतका प्रामाणिक महात्मा कळालाच नाही. त्यांनी मला काही सांगितलं असं तरी माझं समाधान झालं असतं. पण ती म्हणजे नाही ग्रंथ सुटलेली बऱ्याच दिवस झाले. त्यांच्या तुझ्या शक्ती माझ्याकडे डोक्यात नाही. तुला खरं सांगू काय, तुझ्यासारखं मला पुस्तकं पाहायला किंवा अध्ययन करायला वेळ नाही मिळाला. काय मोठेपणा असं पाहिजे. ते म्हणले माझं सगळं आयुष्य सेवेत गेलं. सेवेत भगवान शास्त्री धारूरकराची दळण मीच करायची, दळून मीच आणायचो, तिथली भांडी मीच करायचो, तिथला स्वयंपाक मीच करायचो, गोपाळ शास्त्रीचे इथं ही सगळी कामं मी करायचो. त्याच्यामुळं मला जरा शास्त्र पाहायला वेळ मिळाला नाही. काय मोठेपण नाही मला. आणि म्हणून त्यांनी जीवनामध्ये जी सेवा केली ते अजूनही आत्ता होते तोपर्यंत. जर पंढरपूरला आले, आमच्यासारखे विद्यार्थ्याच्या खांद्यावर भाजी कधी घेत नव्हते. स्वतः बाजारात जायचे, भाजी घ्यायचे, पोतं खांद्यावर घ्यायचे, स्वतः असणारं कोकणी मठात यायचे. काय महात्मा महाराज. हे पुष्कळ महात्मे पाहिले, साधू पाहिले, पण आमच्या महाराजासारखा साधू पाहायला मिळणारच नाही. आम्हाला हे म्हणू शकतो धन्य आम्ही महाराज देखील. तुकोबाराय म्हणतात ना जसं
धन्य म्हणवील इहलोकी लोका आणि भाग्य आम्ही तुका देखीला तशी भाग्य आम्ही महाराज देखील विठाला हे हात आमचे एवढ्यासाठी पवित्र आहे की आम्ही महाराजाची आईचे आमचे डोळे एवढ्यासाठी पवित्र आहेत की त्या पवित्र महात्म्याला आम्ही दृष्टी भरून पाहिलेलं आहे आम्ही पाय आमचे एवढ्यासाठी पवित्र आहेत की त्या महात्म्याच्या हाताला धरून 4 पावलं का होईना आम्ही चाललेलो आहोत विठाला मला बऱ्याच वेळा वाटतं आमचे महाराज म्हणजे संत गोरोबा काकाचाच अवतार आणि म्हणून गोरोबा काकासाठी देवाला तीरडुकीला जावं लागलं दुसऱ्या जन्मात महाराज म्हणले देवा माझ्या दासक्या तुझ्या संसारासाठी तुला असणारा माझ्या गावी नाही बोलायचो मीच आता तुझ्याच गावी येऊन राहील म्हणून दुसऱ्या जन्मात आमचे महाराज तिथं गाडगे घडवण्यासाठी देव गेला होता ना आता तुला संसाराचा त्रास नाही देणार तुझं काम तुलाही असणाऱ्या काही जीवाचा सांभाळ करावा लागतो ना तुला मदत करण्यासाठी मी तुझी मदत करतो विठाला महात्म्याने फार मोठं काम केलं महाराज हयात असेपर्यंत तुम्हाला नाही कळाले आणि मलाही नाही कळाले महात्मा असेपर्यंत तो कळत नाही ज्या वेळेला कळतो त्यावेळेला तो मिळत नाही देहदृष्ट्या मिळत नाही म्हणून एवढ्या मोठ्या महात्म्यानं 55 वर्षापूर्वी हा नामसप्ताह सुरू केला आणि जेवढे महाराजांनी सप्ते सुरू केलेले आहेत त्याच्यात एकही बंद नाही आणि तो त्यांनी असणारं वटवृक्षाचं रूप धारण केलेलं आहे पहिल्यांदा काय होतं एक माळ होत लाकडी माळ होती आम्ही यायचो महाराज बोलतो तेव्हाच असणारे 10-5 लोक तेवढ्या सप्ताह धामणगावात सुद्धा सप्ताह व्हायचं ना सगळे झालं तर 25 लोक महाराजाच्या कीर्तनाला असायची कड्यातही तसंच असायचं सगळ्या ठिकाणी आज त्यांनी जे कार्य केलंय त्यांनी जे बीजारोपण केलंय त्यांनी जो असणारा हा समाज घडवला आहे हा समाज त्यांना कधीच विसरू शकत नाही आणि विसरला तर तो समाजच नाही देणे को हरिनाम और देणे को अन्नदान कुणी असतं त्याला अन्नदान करायचं आणि सतत नामस्मरण करायचं दिन रजनी हाची गोविंदाचे गोविंदाचे पवाडे अनेक काही नेने धंदा नित्य व्यातसी गोविंदा खंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण नेघे माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा माझी मज झाली अनावर वाचा चंद या नामाचा घेतलासी बोलण्याची नाही कथा देवावी काही बोलू ऐसी बोले जेने बोले विठ्ठल डोले बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे अनेक दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग गोविंदासने गोविंद शैली गोविंद त्यामुळे बैसलास एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन असने शैली सदा हरीचे चिंतन सततं कीर्तयंतो माम यतंतश्य दृढवृतः नमश्यंतश्य माम भक्त्या नित्ययुक्त उपास चिंतने सरे तो धन्य चिंतने
परमार्थ नाही ते काय परमार्थ महाराजांनी केला. महाराज रात्री 4 वेळा उठायचे. किती वाजले महाराज त्यांना सगळे अभंग म्हणायची, डबल म्हणायची, माग उजडतं दिसायचं. मग म्हणायचं अरे किती वाजले रे. मग एकाने सांगितलं 4:45 वाजले. अरे मला तर 4 वाजले मगच सांगितलं. थोडा वेळ थांबायचं पुन्हा काकड असेल. विषय तो त्यांचा झाला नाही. आता खंत अशी आपल्याला वाटते मी आणि त्याच्यातच आहे. मला काही बाजूला धरू नका. काकड्यावाली वेगळी, विष्णू सहस्रनामावाली वेगळी, पारायणावाली वेगळी, गाथा भजनाची वेगळी, कथेवाली वेगळी, प्रवचनाची वेगळी, हरिपाठावाली त्याची टाळकरी वेगळी, कीर्तनाची टाळकरी वेगळी आणि जागराची अजून वेगळी. अजून इथून पुढे तर काय होईल देवच जाणे. विठाला परमार्थ त्याला म्हणते. तुका म्हणे हवा 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 साधा. त्यांचं किती काकडं म्हणू, किती अभंग म्हणू, किती पारायण करू, किती विष्णू सहस्रनाम म्हणू. आमच्या महाराजांच्या आयुष्यात काकडा कधी चुकला नाही. गादीवरून सांगतो असेपर्यंत काकडा कधी चुकला नाही. नियमाने तुमच्यात काकडात म्हणणारे हात वर करा. आपण महाराजाचे अनु येईल ना. कोण तुमच्यात काकडा म्हणतो. बरं जाऊ द्या. का नियमाने हरिपाठ म्हणणारे कोण कोण आहेत. नियमाने काय करतात. नेमकं नियमाने काय करतो. तुम्हाला विनंती आहे म्हणजे सगळ्याला आपल्याला जेवढे माळकरी आहेत त्यांना तरी माझी विनंती आहे. हरिपाठ घेतल्याशिवाय जीव दिवस जाऊ दे ना. कधी बघा ना दिवसात सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, दुपारी म्हणा, कधी म्हणा, पण एकदा तरी हरिपाठ ही वारकऱ्याची संधी आहे. आणि हरिपाठ जर म्हणतच नसेल ना तर त्याला माळ घालण्याची अधिकारच नाही. विठाला त्याच्यात अतिशक्ती वाटत सगळ्या काढून माझ्याकडे दुसऱ्या लोकांना गावतो. तुमच्याकडे ठेवून तरी काय उपयोग आहे त्याचा. हरिपाठ म्हणीच विनंती म्हणजे हात जोडून. तुम्हाला जर खरंच आपण महाराजांचे अनुयायी आहोत असं वाटत असेल. आमचे महाराजांनी हरिपाठ कधी चुकला नाही, काकडा कधी चुकला नाही, विष्णू सहस्रनाम कधी चुकला नाही. हे नियमाने पारायण तर चालूच होते म्हणा. कोणत्याही गावात पारायण केव्हाही पारायण हे तर चालूच होतं. चिंतन बाकीचं तर चालूच होतं. एवढा मोठा परमार्थ त्यांनी केला आणि त्याच्यात ते आपण त्यांची अन्वय म्हणतो. केलं पाहिजे. नुसतं कीर्तन ऐकायचे ना असे किती महाराज वाट लावली म्हणजे आपली सुधारणा होईल. कीर्तन ऐकवायचं नसतं हो. ते आपलं जगायचं असतं. कधीतरी आचरणात आणायचं असतं. त्याच्यासाठी कीर्तन ऐकायचं असतं. विठाला विठाला नळी फुकली सोनारी इकडून तिकडे जाय वाय. लय सप्ताह मोठा झाला नाही आमचं झालं. ठीक आहे माणसं जेवली, ज्ञानदान झालं, आमचं झालं. पण त्या ज्ञानातलं काही घेतलं पाहिजे ना. नाही तर 7 दिवस महाराज हा दीपाकिट लाव वाटत, दीपाकिट लाव वाटत. काहीतरी करा, काहीतरी घ्या. एवढीच माझी विनंती. बाकी काही तुम्हाला सांगत नाही. महाराजांनी आमचे असं खूप आपलं जीवन चंदनासारखं झिजवलं. आणि ज्याने झिजवलं ना हा त्याचा सुगंध आहे. का म्हणे गुण चंदनाचे आणि पैसे तुम्ही जगी संत जन. चंदन स्वतः संपतय हो पण जगाला थंडावा देत आहे, जगाला सुगंध देत आहे. तशी संत स्वतः झेजतात. आमच्या महाराजाची पाय बघितले तरी चिष्टी चक्कर नाही, वाहन नाही. हात कधी त्याच्यात जायचं. नंतर आमच्या महाराजाला त्रासही झाला. त्रास असा झाला वसतिगृह काढलं कड्या. अगोदर तर कड्याविषयी लोकांच्या मनात थोडस काळ वेगळं म्हणजे काही लोकांनी पैसे होते, काही होते त्याच्यामुळे चर्चा झाली. थोडस चर्चा होती आणि त्याच्यात वसतिगृह काढलं. लोकांनी हात आकडले, खर्च वाढला आणि हात आकडले. महाराजांना खूप खेळावला. गादीहून सांगतो महाराजांनी माझ्यावर कितीतरी वेळा खंत केली. बघून महाराज माझी काही चूक झाली. मला त्याच्यात टाकलं, अडचणीत आणलं. का ती वसतिगृह काढायला नव्हतं, बंदही करता येत नव्हतं, चालवणे इतकं त्या काळात सोपंही नव्हतं. आम्ही तर असे होतो
आता जर असते आम्ही वाटतं तेवढी मदत केली असती, कारण आम्ही त्या वृक्षाखाली होतो, आमची वाढच नव्हती. आणि जेव्हा वाढ झाली तेव्हा वृक्ष शिल्लक नव्हता. विठाला आणि त्या महात्म्यानं सुरू केलेला त्या कार्याची कीर्तनाची सेवा आहे. या सेवेमध्ये हा कार्याच्या प्रसंगातील अभंग आहे. महाराज म्हणतात आता आपण एक काम करू, काय त्या अभंगाचं प्रवचन. चला वळवळ गाय म्हणजे हे वेगवेगळे अर्थ कसा असणारा इथं गाई या शब्दाचा अर्थ लाक्षणिक अर्थ इंद्रिय असतो. आणि जर शक्य अर्थ लक्ष्य अर्थ नाही कळाला तर व्यवहार सुद्धा असताना व्यवहारच जुळत नाही. एक माणूस बस स्टँडवर गेला आणि त्या कंट्रोलदार त्या आतमध्ये बसल्यावर त्याला तोंड लावून म्हणला नमस्कार साहेब. म्हणला नमस्कार. कसं काय चाललंय? मला बरं झालं. मुलं बाळ काय आहेत? ते मला एक मुलगी एक मुलगा आहे. काय करायचं ठरवलंय? ते मला एकाला इंजिनियर करायचं, एकाला असणारा डॉक्टर करायचं. ते मला सोपं आहे करा, दोन्ही क्षण शिक्षणाचा खर्च तुम्हाला तेवढा पगार नसेल आणि कसं काय ते करू शकतो. ते म्हणले तुम्हाला नेमकं माझ्याकडून काय पाहिजे? ते मला काय नाही. मग एवढं काय विचारता? ते मला तुमच्या पुढेच लिहिलंय चौकशी करा. आता चौकशी करा इष्टीची करतो का त्याच्या मुलाबाळाची करतो? विचारा. एक जण हॉटेलमध्ये बटाटा खात होता, तर ते बाहेरचं सोडून टाकायचं मधलं बटाटा खायचं. शेजारचं म्हणला पाहुणे म्हणला बटाटा चांगला म्हणला खाऊन काढता बाहेरचं. नाही तुम्हाला माहित नाही म्हणलं. मी बरं नाही म्हणलं, माझी तब्येत बरी नाही. डॉक्टरने मला सांगितलं बाहेरचं काही खाऊ नका. आता बाहेरचं खाऊ नका म्हणजे ह्याच्यात काढून टाकून बटाटे खा म्हणलं. विचारा. एक जण पंढरपूरला निघाला तर त्याचा आजारी होता, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर मला एक औषध गोळी आता खा आणि एक तासाभराने खा. ते मला तासाभराने तुम्हाला तास कळत नाही, 60 मिनिटाचा 1 तास असतो. नाही नेमकं सांगा ना. डॉक्टरचं डोकं चाललं. ते मला तुम्ही कुठे निघाला? ते मला मी आता पंढरपूरला निघालो. म्हणजे एक काम करा मला, मिरज गावामध्ये गेलं ही गोळी खा. म्हणलं असं सांगा. इष्टीत बसलो मला. रोहित शेट्टीशी गेलं का आले का मिरज गाव? मिरज गाव पुढे. गोंगर गावात गेली गाडी, आले का पंढरपूर? ते मिरज गाव. ते मिरज गाव पुढे. जे टेकलं महाराज चिंबुर्णीत गेले जागा. ते म्हणले आले का मिरज गाव? आरती म्हणले ही चिंबुर्णी आली मिरज गाव मागच झालं. तेव्हा थांबा. डबल बेल दिली, गाडी थांबली, खाली उतरला. दुसरी इष्टी झाली, माघारी मिरज गावात आला, तिथे गोळी खाली. याचा अर्थ तसा होतो का महाराज? पण ते असलेला वाच्य अर्थ लक्ष अर्थ सासूबाई म्हणले हे बघ मी तो पोळ्या करते तोपर्यंत तू काय कर, पापड घेऊन भाजीत बस. ती पापड घेतली, ती हरभऱ्याची बाजू वाढवली होती ना, त्याच्यावर मांडी घालून बसली. सासूबाईने बघितलं पापड घ्यायला, ती बघायला तर मांडी घालून बसली. तुला सांगितलं तर पापड घेऊन भाजीत बसायचं, तुम्ही भाजीतच बसते ना. आता ज्या भाजीत बसायला सांगितलं काय माणसं करतील त्याचा नियम नाही. मिठाला आम्ही म्हणजे त्याचा वाच्यार्थ जरी काही होत असला, त्याचा लाक्षणिक अर्थ इंद्रिय असा होतो. इंद्रियाला काय करायचं? गाईला जशी वळती देतो ना आपण, म्हणतो ना वळती, तुझ्याकडे वळती येते वळून मागे. आता करायचं नाही, गाई राहिल्या नाही, काहीच राहिलं नाही आता. पण ते गाईला वळती द्यावं लागते. तशी इंद्रियाला वळती द्यायची म्हणजे इंद्रियाची धाव बाहेर आहे. त्याला अंतर्मुख करायचंय. त्या वृत्तीच्या गुणाशी आनंद लपलेला आहे. सगळा परमार्थ वृत्तीवर आहे. वृत्तीच्या परमार्थापेक्षा वृत्तीचा परमार्थ श्रेष्ठ असतो. विठाला आम्ही
8 गेज काम घरा काय झाले गरमी लय झाली गरमी हरण माणूसच हटाना मला वाटायचं काय ओमकडत आहे वेळ खूप झालेला आहे आताच परदेशात गेलेले आमचे उत्तमराव बुडके साहेब आले मी पंढरपुरात होतो त्या दिवशी मला परदेशातून व्हिडिओ कॉल लावून दाखवत होते कोणत्या देशात होते हा भूतान मला भूतकरवाडीला जायचं मी भूतानला गेलो ते या ठिकाणी आलेत आमचे पोकळे सर आले त्यांनी धन्यवाद वेळ झालेला आहे त्यांची संघटना तयार केली घरी तसं जाता येत नाही मग घरानं सांगण्याची निमित्तानं जायचं एवढं सांगते घरानं रात्री आला चक्रपाणी खाऊन दही दूध तुकडून अवघी फुटून ती आली दुसरी परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डोरा पुढील असायला त्यावरती रात्री घेऊन सोडून गेलो गर्दवत्यांच्या जागी बांधी तो लहान मुलांना चिंते घेतो ऐसा साधी तू टाळली अशा अनेक घराने आले यशोदमया त्रस्त झाली तेवढी बस तुला इथं खेळायचं नाही उद्या झाली छावणी म्हणजे गुरांची नाही गुरांच्या छावणीत आता निघाल्या मी सांगत असतो माणसाच्या छावण्या विजय पूर्वी निघाल्या वृद्धाश्रम म्हणजे छावणीच नाही तर बाहेर व्हावं या देशात वृद्धाश्रम निघणं या देशाला भूषण नाही हा देशाला दूषण आहे हा पुंडलिकाचा देश आहे श्रावण बाळाचा देश आहे तर ज्या वेळेला या हिंदुस्थानात वृद्धाश्रम निघाला असेल त्यावेळेला हिंदुस्थानची भूमी थरथर कापली असेल कुत्र सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा वैभव सांभाळायला येत नाही तुम्ही कुत्र्याला गाडीत फिरवा शॅम्पू लावा साबण लावा बिस्किट खायला द्या पाव खायला द्या तरी ते एका दिवशी चावल्या वाचून राहणार नाही आईला झोपायला मोठ्याच जागा द्या अंथरायला पोतं द्या पाणी प्यायला प्लास्टिकचा तांब्या द्या आणि अशी फेकून भाकरी वाडागड्या तरी ती आशीर्वाद दिल्या वाचून मरायची नाही आई वडिलांनी एवढंच वाटतंय आपल्याला नातूला राहता यावं आणि दिवसा डोळ्याने वृद्धाश्रमात सगळं एक वाट आहे गादी आहे नाश्ता आहे चहा आहे जेवण आहे पण तिथं नातवं आहेत आणि डोळ्याने मुलगा दिसत नाही म्हातारी माणसाची फार मोठी खंत आहे आपल्यावर जर वेळ आली समजा तुम्ही कल्पना करा वृद्धाश्रम जाण्याची काय आपल्यावर येतील काय वेदना होतील आपल्याला याचा विचार करा म्हणून तुम्ही असणार आईला गोठ्यात गाईच्या गोठ्यात द्यायला सर्व्हिसला जाता जाता मोटरसायकलवरून फेकून अशी एखादी भाकरी तिच्या पुढे टाका गड्या नाही तिला काही करता आलं ना काहीच करू नका गड्या पण तिला घरी सांभाळा आणि हा प्रकार जास्त सुशिक्षित माणसं शिकलेली माणसं शहरात राहणारी माणसं यांच्या आई वडील असणारे वृद्धाश्रमात आहेत आमचा शेतकरी असलेला गाईला सांभाळतोय कुत्र्याला सांभाळतोय मांजराला सांभाळतोय आणि कसं का होत नाही ओढत तोडत आपल्या आई वडिलालाही सांभाळतोय महाराज म्हणून शेतकरीच खरा श्रीमंत आहे त्याची खरी श्रीमंती आहे शेतकऱ्याची म्हणून त्यांना तसं पाठवू नका काय त्यांचा अंतकरण म्हणत असेल महाराज पण आता वाईट वेळ आली एकच शिकन मध्ये सांगतो मुलगा हुशार गुरुजीने येऊन आई वडिलांना सांगितलं तुमचं पालन मुलगा हुशार यायला शिकवा आई वडिलांना सांगितलं आम्ही गरीब आहोत आमची परिस्थिती नाही पण आम्ही पोटाला चिमटे किंवा अंगाला कपड्याला वापरणार नाही पण याला शिकू त्याला शिकवलं पुढे तो असणारा IPS अधिकारी काय म्हणतात ते झाला क्लासहून अधिकारी झाला कलेक्टरची ऑर्डर आली आणि मग पत्रकार येऊ का आई वडिलाकडे बोडके साहेब हे जे पत्रकार असतील ना ते दांड कसं धरतील तुम्हाला काय वाटतं डाळ वाढली भाजीपाला वाढला तुम्हाला काय वाटतं दारू वाढली त्याचं काही वाटत ना
लोखंड वाढलं, सिमेंट वाढलं, त्याचं काही नाही. यांचाच लय तडाखा. शेतकऱ्याचं वाढलं की काय वाटतं मला वाटतं एक जण बुडायला लागले, 2-3 गाठ काय खाऊन वर आले म्हणून त्याची जर समोर झाली. तुला काय वाटतंय आता काय वाटेल त्याला? कसं असणार? जीव लागले. तहसीलदार आले, मोठमोठे लोक त्याच्या आई वडिलांना भेटत होते. एक दिवशी असणारी आई म्हणते, अहो मी जाईल, तुमच्या बाळासाहेबांना एकदा भेटून तरी या. ते एवढे मोठे कलेक्टर झाले. ते म्हणजे गेलो असतो ग, पैसे नाहीत, खर्ची नाही माझ्याकडे. अहो एवढे दिवस उसणं केलं, एवढे दिवस करा. कोणाकडून उसणं आणलं. पण डाळीचे लाडू बाळासाहेबाला आवडत होते. हरभऱ्याच्या डाळीचे लाडू करायचे. घरात डाळ नाही, कोणाकडून डाळ आणली, कोणाकडून साखर आणली, कोणाकोणा तेल आणलं. रात्रभर चुलीच्या पुढे धुरात म्हातारी लाडू करत बसली. सकाळी लाडू तयार झाले, म्हाताऱ्याला आंघोळ घातली, त्याला चहा दिला. लाडूचा डबा घेतला, स्टँडवर म्हाताऱ्याच्या असणाऱ्या इष्टीत बसवलं, त्याच्या मांडीवर डबा दिला. विसरताल बरं, बाळासाहेबाची इच्छा तशीच राहील बरं. लक्ष करून लाडूला सांभाळा बरं. करत म्हातारीने वाटायला लावलं. जिल्ह्याच्या ठिकाणी उतरली. वेळ कमी आहे आपला. गेले, गेटवर अडवलं. शिपाईने कुठे जायचं? साहेबाला भेटायचं. काय काम आहे? काम काही नाही, माझा मुलगा आहे. ते म्हणजे तुम्हाला तरी कळते का? तुमच्या पायात चप्पल नाही, धोत्राला गाठी, बँकेत कोटी, असं नाही. तुमच्या अंगावर कपडे नाही तर तुम्ही तो मुलगा सांगा. ते म्हणजे खोटं नाही. ते म्हणजे तुम्हाला सोडणार नाही. तुमचा निरोप सांगू शकतो. निरोप सांगाय गेले. निरोप सांगायला मीटिंग मध्ये साहेब बसलेले होते. सांगितलं, महाराज साहेब, कुणीतरी असलेला एक गरीब माणूस आहे, तो तुम्हाला भेटायचं म्हणतो. वर्णन सांगितलं. त्यांच्या लक्षात आलं की आपली वडील आहे. ताडकन उठले. साहेब बापाकडून बाप साहेबाकडे. आई जशी वासराकडे धावते ना, तसा म्हातारा मुलाला पाहायला धावत होता. म्हातारा पण विसरला होता. त्याच्या पायात कुठून शक्ती आली, ती धावत 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 मुलाकडून. आणि मुलगा सुद्धा तिकडे जात होता. 100, 90, 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 फुटावर आले. 5 फुटावर आल्यानंतर साहेब थांबले आणि थांबा. आलात तुम्ही? कशासाठी आलात? माझा निरोप आला होता तुम्हाला. मी तुम्हाला बोलवलं होतं. का आलात तुम्ही? म्हाताऱ्याला काही सुधरे नाही. म्हाताऱ्याने खाली बघितलं. तुझ्या आईने लाडू दिले. लाडूचा डबा पुढे केला. लाडूच्या असणाऱ्या डब्यात हात घातला. लाडू भितडाला बिलकुल मारला. असले लाडू आमचे कुत्रे खात नाहीत, निघा. अरे काय स्वप्न पाहिलं एवढं ताडताड बोलले. साहेब माघारी फिरले. ऑफिस जोपर्यंत साहेब दिसत होते तोपर्यंत म्हातारा त्यांच्याकडे बघत होता. एकदाचे ऑफिस मध्ये गेले. जड पावले वळवले. म्हातारा गेटच्या बाहेर पडला. 100 फुटावर एका भिंतीला जाऊन टेकला आणि पाय घासून घासून म्हाताऱ्याने प्राण सोडला. तुम्हाला सांगतो, अशी मुलं नसली मुलं असावीत तर ती मुलं म्हणण्याच्या लायकीची असावी. ते जर अशी मुलं असतील त्याच्यापेक्षा आमच्यासारखी राहिलेली बरी. विठाला आणि म्हणून असणाऱ्या आईला जाऊ दे, आपल्याला वेळ संपला. गोपाळाला सांगितलं आता आपल्याला इथं राहायचं. अरे तुम्ही गाया घेऊन भगवान मंदिर मागे उभे राहिले. गोपाळाला काळा वाटू लागले. याचं वर्णन भगवान शुक्राचार्य महाराज करतात. छत्रपती उभो शोभवेत्रेची दक्षे वामे पाने मश्वन कमलं तत्फलान्येषु तिष्ठन् मध्ये सोपरी सुरदो हास्ययन्नं भस्यैः स्वर्गे लोके विशति विभुजे यज्ञ भोपालके कुंडली कवरदार
एक 2 मिनिट फक्त खाली बसा. आपल्याला महाप्रसाद घ्यायचा. 55 वर्षापूर्वी स्वानंद सुख निवासी मदन महाराज बहिरवाल मदन महाराज बियाणी यांनी सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 55व्या वर्षीची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा महाराजांकडे देण्यात आली. ती कायमस्वरूपी त्यांच्याकडेच असते. या कीर्तनाचे सेवादाते बाळासाहेब श्रीधर गुंड आणि इंजिनियर सचिन गोवर्धन तळेकर. ही सेवा रमाकांत महाराज तळेकर यांच्या स्मरणार्थ आहे याची सर्वांनी खात्री करेल किंवा याची नोंद घ्यावी. वेळ भरपूर झालेला आहे. गावकऱ्यांच्या वतीनं मी घुमरे महाराज बबन घुमरे महाराजांना विनंती करतो की महाराजांना वस्त्र देऊन त्यांचा गावकऱ्यांच्या वतीनं सन्मान करावा. आपल्या तालुक्याचे आमदार माननीय बाळासाहेब आजबे काका यांचे ज्येष्ठ बंधू. मानाचं कर्तव्य आहे पण वेळ इतका झालाय. कुणाचा नाम उल्लेख आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी त्यांचा नाम उल्लेख केला. त्यांचा गावकऱ्याच्या वतीनं शब्द सुमनांनी सर्वांचं स्वागत करतो, सत्कार करतो आणि सर्वांना विनंती करतो काल जशा पंक्ती बसल्या तशा पंक्ती बसायच्या. धन्यवाद.